गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू गाईज. हॅलो एव्हरीवन. सो आर्टिकलचा आपण आज सेकंड पार्ट बघत आहोत. ओके, आर्टिकलचा फर्स्ट पार्ट बघितलाय आणि बरेचसे इम्पॉर्टंट जे रूल्स आहेत आर्टिकलचे ते आपण याच्या आधीच्या पार्टमध्ये शिकलेलो आहे. सो खूप सोपं आहे आर्टिकल, लक्षात ठेवायला पण सोपं आहे. परीक्षेत ज्या पद्धतीने प्रश्न विचारले जातात त्याच पद्धतीचे क्वेश्चन्स आपण इथे घेतलेले आहेत. परीक्षेमध्ये याच्यावर प्रश्न येतात, करेक्ट इनकरेक्ट सेंटेन्सेस ओळखा, सेंटेन्स मधला एरर ओळखा. तर त्याच प्रकारचे क्वेश्चन्स जे आहेत ते आज आपण इथे घेत आहोत. तर हे जरी व्यवस्थित तुम्ही केलं, इतर काही करायची तुम्हाला गरज आर्टिकलला स्पेशली पडणार नाहीये. ओके, जे शिकवणार आहे ते तुमच्यासाठी सफिशियंट असणार आहे. ठीक आहे, येस. मग याच्या आधीचे आपण रूल्स बघितले की आर्टिकल ए आणि एन आपण सिंग्युलर काउंटेबल नाउनच्या आधी वापरत असतो. म्हणजे असं नाव जे एकवचनी आहे, संख्येत मोजता येत आहे, त्या नामाच्या आधी आपण आर्टिकल ए एन वापरतो. बरोबर. आता नाउन शिकत असताना आपण बरेचसे आर्टिकलचे नियम मी तुम्हाला शिकवलेले आहेत. बरोबर. तर नोट्स मध्ये तुम्हाला वाचायला मिळतील, ते लेक्चर झाल्यावर एकदा रिव्हिजन कराल नोट्स मधून. तर बघा, नो आर्टिकल बिफोर प्रॉपर नाउन असं म्हटलंय. तर प्रॉपर नाउन म्हणजे काय असतो, तर नामाचा पहिला प्रकार मी तुम्हाला शिकवला होता ज्याला आपण विशेष नाम असे म्हटले होते. आठवतंय का? येस. तर जेव्हा विशेष नाम वाक्यामध्ये येतं त्याच्या आधी आपण कुठलंही आर्टिकल जे आहे ते वापरत नाही. सो नो आर्टिकल बिफोर प्रॉपर नाउन हे लक्षात ठेवायचंय. बरोबर. मग प्रॉपर नाउन कुठले, जसं की गंगा आहे, सन आहे, अर्थ आहे, हे पण तर प्रॉपर नाउन आहे. मग याच्या आधी आर्टिकल द येतो. तर आर्टिकल द कुठल्याही नामाच्या आधी येऊ शकतो जर ते स्पेसिफिक असेल, विशिष्ट असेल. पण जे नाम अनिश्चित आहे, विशिष्ट नाहीये, त्याच्या आधी आर्टिकल आपण वापरणार नाही ए आणि एन. मग एक्झाम्पल बघा, मिस्टर साहिल इज माय फ्रेंड म्हटलं, हे प्रॉपर नाउन आहे. याच्या आधी आर्टिकल आहे का? नाही. राज इज माय ब्रदर प्रॉपर नाउन आहे, त्याच्या आधी आर्टिकल आहे का? नाही. बर, राज इज अन अर्जित ऑफ अवर विलेज, इथे मात्र राजच्या आधी आपण आर्टिकल वापरलं नाहीये ए एन, पण या अर्जितच्या आधी आर्टिकल एन का आलेला आहे? आठवतंय? नाउन चॅप्टर मध्ये मी तुम्हाला शिकवलेलं आहे. ज्यांनी अजूनही नोट्सच्या प्रिंट काढलेल्या नसतील त्यांनी सगळ्यांनी नोट्सच्या प्रिंट काढा. ओके, येस. नोट्स तुम्हाला दिलेल्याच असतील किंवा नसतील दिलेल्या तर 94 चा जो नंबर आहे त्याच्यावर तुम्ही मेसेज करा, मी तुम्हाला व्हॉट्सअपला नोट्स पाठवून देईन. 9404845434. ठीक आहे, येस. तर इथे अर्जितच्या आधी एन का आलेला आहे, तर जेव्हा विशेष नाम जे असणार आहे ते उपमा देण्यासाठी आपण वापरतो. उपमा देण्यासाठी म्हणजे काय, नाउन चॅप्टर मध्ये मी तुम्हाला एक्झाम्पल दिले होते. हा अमिताभ बच्चन आहे आमच्या घरातला, ती मुलगी डान्स छान करते, मग ही आमची माधुरी दीक्षित आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीची आपण तुलना देत असतो, सॉरी उपमा देत असतो, त्याला आपण काय म्हणतो, उपमा देणे असे म्हणत असतो. म्हणजे क्वालिटी सारख्या आहेत यांच्या असं सांगत असतो. जेव्हा विशेष नामाचा उपयोग हा उपमा देण्यासाठी होतो तेव्हा ते सामान्य नाम बनून जातं आणि तेव्हा मात्र त्याच्या आधी आपण आर्टिकल वापरू शकतो. ठीक आहे. सचिन माय फ्रेंड इज अ न्यूटन, हे ऑलरेडी मी तुम्हाला शिकवलंय, त्याच्यामुळे इथे फक्त रिवाइज करून देते. सचिन प्रॉपर नाउन आहे, सो त्याच्या आधी आपण आर्टिकल वापरलंय का? ए किंवा एन? नाही. सचिन माझा मित्र न्यूटन आहे, हा इथे कॉमन नाउन सारखा यूज होतोय न्यूटन, म्हणून आर्टिकल ए वापरला. पण क्लास मधील न्यूटन आहे म्हणून आर्टिकल द वापरला. हे नाउन चॅप्टर मध्ये मी डिटेल शिकवलेलं आहे. ज्यांना आठवत नसेल त्यांनी एकदा नाउन चॅप्टरचा व्हिडिओ, ओके, टाइप्स ऑफ नाउनचा जो व्हिडिओ घेतलेला आहे तो एकदा परत बघायचा आहे. पुढचा रूल काय आहे बघा. आता आपल्याला विक्री किंमत दिलेली असते किंवा विक्री पद्धत दिलेली असते. जेव्हा वाक्यामध्ये आपल्याला विक्री किंमत दिलेली असेल म्हणजे आपल्याला एखादी वस्तू जी आहे
ती किती रुपयांना आपण विकली. ओके, हे जेव्हा दिलेलं असेल तेव्हा आपण तिथे काय करत असतो, आर्टिकल ए किंवा चा वापर आपण तिथे करत असतो. आणि जेव्हा विक्री पद्धत दिलेली असणार आहे तर तिथे आपण काय करतो, द आर्टिकल आपण तिथे वापरत असतो. मग बघा, ऍपल्स आर सोल्ड ऍट 250 रुपीज अ किलो. म्हणजे काय म्हटलंय की ऍपल्स म्हणजे सफरचंदे आर सोल्ड दिलेला आहे. ही रचना कसली आहे, पॅसिव्ह व्हॉइसची रचना दिलेली आहे. कुठला टेन्स आहे, तर टेन्स आहे आपला सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. कसं आहे सिंपल प्रेझेंट टेन्स, जेव्हाही वाक्यामध्ये ओके एम इज आर प्लस V3 दिलेला असेल तर हे वाक्य पॅसिव्ह व्हॉइसचं असतं, सिंपल प्रेझेंट टेन्सचं असतं. बरं, तर ऍपल जे आहेत म्हणजे 1 किलो ऍपल जे आहे ते किती रुपयांना विकले गेले, तर 250 रुपयांना विकले गेले. बघा, 250 रुपये इथे काय दिलेली आहे, किंमत दिलेली आहे. मग म्हणून आपण इथे काय वापरला, अ किलो आपण यूज केलाय. 1 किलो ऍपलची किंमत 250 रुपये आहे. सो अ किलो आपण इथे यूज केला. पुढे बघा, ऍपल्स आर सोल्ड बाय द किलो. ऍपल्स किलोने विकले गेले. इथे काय दिली आपल्याला, किंमत दिली आहे का नाही, इथे पद्धत दिली आहे. किलोने विकले गेले की क्विंटलने, तर काय दिलंय, किलोने विकले गेले. इथे आपल्याला पद्धत दिलेली आहे. सो आर्टिकल द आपण इथे वापरलाय. पुढे बघा, कॉटन इज सोल्ड ऍट ₹5,000 अ टन. ओके, क्विंटलने विकला जातो कापूस, टनने नाही. कशाने विकला जातो, क्विंटलने. तर 5,000 रुपयाला 1 क्विंटल कापूस विकला गेला. विक्री किंमत आहे म्हणून आर्टिकल ए वापरला. कशाद्वारे विकला गेला, टनांनी विकला गेला कापूस, तर आपण इथे बाय वापरला. म्हणजे ज्या वेळेला किंमत दिलेली असेल तर आर्टिकल ए एन वापरतो आणि पद्धत दिलेली असेल तर आर्टिकल आपण द वापरत असतो. मग आता काय म्हटलं बघा, एखादे कॉमन काउंटेबल नाउन वाक्यात प्रथमच आले तर त्यापूर्वी आपण ए किंवा ॲन आर्टिकल जे आहे ते वापरतो. आणि तेच नाम जर पुढे येत असेल तर त्याच्यापूर्वी आपण आर्टिकल द वापरत असतो. काय म्हटलं बघा, देअर वॉज अ टायगर. टायगर काय झालं, इथे कॉमन नाउन आहे आणि ते पहिल्यांदा वाक्यामध्ये आलेलं आहे. सामान्य नाम वाक्यात पहिल्यांदा आलेलं आहे तर त्याच्यासाठी आपण आर्टिकल ए वापरला. परत तेच नाम काय झालेलं आहे, परत तेच नाउन परत आलेलं आहे. ओके, सो त्याच्यानंतर आपण तेच काय होतं, आपल्यासाठी स्पेसिफिक होऊन जातं, विशिष्ट होऊन जातं, आर्टिकल द वापरला. ओके, हे मराठी नियम लक्षात ठेवण्यापेक्षा एक्झाम्पल्स जे तुम्हाला सांगते, स्ट्रक्चर जे सांगते ते लक्षात ठेवा. जर पहिल्यांदाच कॉमन नाउन वाक्यामध्ये येत असेल तर आर्टिकल ए येतो, बरोबर. येस, पहिल्यांदा आलं तर आर्टिकल ए येतो, तेच कॉमन नाउन. दुसऱ्यांदा जर वाक्यामध्ये आलं तर काय येतो, आर्टिकल द येत असतो. समजलं. बघा, मग पुढे काय म्हटलंय, वन्स अपॉन अ टाइम देअर वॉज अ किंग. आता हे सेंटेन्स भरपूर वेळेला आपण वापरलंय किंवा वाचलंय की एक राजा होता. एकदा काय झालं, एक राजा होता. भरपूर वेळेला आपण वाचलंय आणि ह्या ओळी आपल्या अक्षरशः पाठ असायच्या, कारण आपण आपल्याला त्या स्टोरीज लहानपणी भरपूर वेळेला टीचर्स वाचायला लावायचे, बरोबर ना. वन्स अपॉन अ टाइम देअर वॉज अ किंग. मग इथे किंग पहिल्यांदा आलाय म्हणून अ किंग म्हटलं. परत बघा, द किंग नेम वॉज अकबर. किंग दुसऱ्यांदा आला, कॉमन नाउन दुसऱ्यांदा रिपीट झाला तर त्याच्या आधी काय वापरला, आर्टिकल द. दिस इज अ पेन. हा पेन आहे, पेन पहिल्यांदा आला, आर्टिकल आहे. पेन पुन्हा रिपीट झाला, मी पुन्हा येणार, पुन्हा येणार, पुन्हा येणार. जर पुन्हा कॉमन नाउन येत असेल तर आर्टिकल काय येणार, द येणार. आलं लक्षात.
पहिल्यांदा आलं तर आर्टिकल ए आणि पुन्हा पुन्हा आलं तर काय वापरायचा असतो, आर्टिकल द तिथे वापरायचा असतो. आई बात समझ में सबको? ओके, येस. तर पुन्हा पुन्हा आल्यावर काय करायचं, ते स्पेसिफिक होऊन जातात, स्पेशल होऊन जातात. आर्टिकल द तिथे वापरायचा असणार आहे. क्लिअर? येस. आता पुढे बघूयात. एखाद्या अनेकवचनी नामाला एकवचनी करण्यासाठी आपण काय करतो, एक किंवा अन वापरतो. 5 इयर्स प्लॅन दिलेला आहे, 5 वर्षांचा प्लॅन. पण 5 वर्षांचा प्लॅन कसा आहे, एकच आहे. मग आपण त्याला लिहिणार अ 5 इयर प्लॅन. काय लिहिणार, 5 इयर प्लॅन. 7 वुमेन टीम आहे तर आपण काय लिहिणार, अ 7 वुमेन टीम. 7 महिलांची एक टीम तर लिहिणार आपण अ 7 वुमेन टीम. 5 वर्षांचा एक प्लॅन तर आपण लिहिणार अ 5 इयर प्लॅन. क्लिअर? नेक्स्ट, ए आणि अँडचा उपयोग सिंग्युलर काउंटेबल नाउनच्या पूर्वी संपूर्ण जातीचा बोध करण्यासाठी होत असतो. बघा, अ काव इज अ युजफुल ॲनिमल म्हटलंय. अ काव जरी म्हटलं तरी संपूर्ण गायींचा समूह असा अर्थ त्याचा होणार आहे, की ज्या गायी आहेत त्या कशा आहेत, युजफुल ॲनिमल आहे. द काऊ म्हटलं तर द काऊ इज अ युजफुल ॲनिमल म्हणू शकतो. काऊज आर युजफुल ॲनिमल, काऊचं प्लुरल केलेलं आहे. ऑल काऊज आर युजफुल ॲनिमल, सर्व गायी युजफुल ॲनिमल आहे. द डॉग इज अ लॉयल ॲनिमल, कुत्रा लॉयल ॲनिमल आहे. द जरी तुम्ही त्याच्या आधी लावला तरी पण तो काय करतो, संपूर्ण ग्रुप तो दर्शवत असतो, संपूर्ण जातीचा बोध जो आहे तो तिथून आपल्याला दर्शवला जात असतो. ठीक आहे, येस. त्यानंतर बघा, मोस्ट आहे. आता मोस्ट जर आपण बघितला तर 3 प्रकारे मोस्ट मित्रांनो यूज होतो, बरोबर. आता मॅडम एवढे सगळे रूल्स लक्षात ठेवायचे का, मग किती रूल्स अजून आहेत, ओके, किंवा एवढे रूल्स कसे लक्षात ठेवायचे, तर फक्त तुम्हाला एकच काम करायचंय, आर्टिकलचे जे पार्ट्स आहेत प्रत्येक पार्ट 2-2 वेळेला बघायचा आहे. त्यानंतर 2 वेळेला नोट्स वाचायचे आणि त्याच्यावरची पीवायक्यू सॉल्व्ह करायचे. एवढं जर केलं तर गॅरंटी देऊन सांगते, आर्टिकल वरचा एकही प्रश्न तुमचा चुकणार नाही. ओके, काय सांगितलं, तर आर्टिकल चॅप्टरचे जे पार्ट्स असतील, आर्टिकल चॅप्टरचे जे पार्ट्स असतील ते प्रत्येक पार्ट 2 वेळेला बघायचा. नोट्स मधले जे रूल्स आहेत ते 2 वेळेला रिवाइज करायचे आणि जे पीवायक्यू आहेत तर पीवायक्यूज पण त्याच्यावरचे सॉल्व्ह करायचे, तुमचे प्रश्न चुकणार नाहीत. मग बघा इथे काय म्हटलंय, मी काय सांगते आधी ते लक्षात घ्या. मोस्ट 3 प्रकारे यूज होतो. बघा, मोस्ट जो आहे तो व्हेरी या अर्थाने यूज होत असेल तर त्याच्या आधी आपण आर्टिकल ए वापरतो. मोस्ट जो आहे तो जर सुपरलेटिव्ह डिग्रीचा ऍडजेक्टिव्ह म्हणून यूज होत असेल, सुपरलेटिव्ह डिग्रीचा ऍडजेक्टिव्ह म्हणून यूज होत असेल तर त्याच्या आधी काय करायचा, आर्टिकल द वापरायचा. आणि जर वाक्यामध्ये मोस्ट हा बहुतेक या अर्थाने यूज होत असेल तर त्याच्या आधी आपण वापरतो नो आर्टिकल. काय वापरतो, नो आर्टिकल आपण तिथे वापरत असतो. बघा, मग ही इज अ मोस्ट टॅलेंटेड पर्सन. आता इथे सुपरलेटिव्ह डिग्रीचा ऍडजेक्टिव्ह का नाहीये, याचं रिझन असं की सुपरलेटिव्ह डिग्रीचा ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय, की अनेकांमधून
एक स्पेसिफिक असतो तेव्हा आपण त्याला सुपरलेटिव्ह डिग्रीचा ऍडजेक्टिव्ह वापरतो. पण इथे काय म्हटलंय की तो टॅलेंटेड पर्सन आहे. जनरली इथे एका व्यक्तीबद्दल सांगितलेलं आहे. तर इथे जो आहे हा व्हेरी म्हणून यूज झालेला आणि व्हेरी म्हणून यूज झालाय म्हणून आपण इथे काय वापरतोय, आर्टिकल ए आपण इथे यूज करतोय. ही इज द मोस्ट टॅलेंटेड स्टुडंट इन द क्लास. संपूर्ण क्लास मधील हा एकच विद्यार्थी टॅलेंटेड आहे. इथे मात्र जो मोस्ट टॅलेंटेड आहे हे कसलं काम करताय, सुपरलेटिव्ह डिग्रीच्या ऍडजेक्टिव्हचं काम करताय. म्हणून आपण इथे काय वापरला, आर्टिकल द वापरला. क्लिअर. तर हे तिघही रूल्स तुम्ही लिहू शकताय. 1 2 3. ओके, मी जरा 1 मिनिट थांबते, पाणी घेते, तोपर्यंत तिघही रूल्स तुम्ही लिहायचे. चलो डन. पुढे जाऊयात, पुढचा रूल बघूयात. तर तिघही रूल्स तुमच्या लक्षात आले असतील. ओके, की मोस्ट व्हेरी अर्थाने यूज होत असेल तर आर्टिकल ए येणार. मोस्ट सुपरलेटिव्ह डिग्रीचा ऍडजेक्टिव्ह असेल तर आर्टिकल द येणार. मोस्ट बहुतेक या अर्थाने होत असेल तर नो आर्टिकल आपण इथे घेणार आहोत. मग आता पुढचा रूल काय आहे की ए आणि ॲन याचा अर्थ आपण ऑन असाही घेत असतो. मग किंग वेंट ऑन हंटिंग असं म्हणतो, म्हणजे राजा शिकारीवर गेला होता. तर ऑनच्या जागेवर तुम्ही आर्टिकल ए वापरला तरी पण चालणार आहे. आता हा वेंट काय आहे माहितीये का? वेंट काय आहे तर लक्षात घ्या, गो आपला फर्स्ट फॉर्म असतो. क्रियापदाचं पहिलं रूप असतं गो, क्रियापदाचं दुसरं रूप असतं वेंट आणि क्रियापदाचं तिसरं रूप असतं आपलं कुठलं, गॉन. हा असतो आपला V3. क्रियापदाचं तिसरं रूप कुठलं असतं, गॉन म्हणजे V3. तर बघा, ए चा उपयोग गणनावाचक एककांपूर्वी पण आपण करतो. म्हणजे ज्या वेळेला आपल्याला 1 डझन, 1 मिलियन, 1 जोडी, 1 किलो असं म्हणायचं असेल, ठीक आहे, तर तेव्हा त्याच्या आधी आपण आर्टिकल ए किंवा ॲन वापरू शकतो. मग अ डझन म्हटलेला आहे. अ डझन म्हणजे 1 डझन. 100 म्हणजे 100. 1000 म्हणजे 1000. ओके, 1000. अ मिलियन म्हणजे 1 मिलियन. अ कपल म्हणजे 1 जोडी आपण त्याला म्हणणार. अ किलो 1 किलो. अ लिटर अ लिटर. बरोबर. आता याच्यामध्ये गुगली काय आहे बघा, मी तुम्हाला 2-3 एक्झाम्पल देते. अ डझन ऑरेंज आहे. कुठलं करेक्ट आहे ते तुम्हाला ओळखायचंय. त्यानंतर अ डझन ऑरेंजेस आहे. तिसरं बघा, अ डझन ऑरेंजेस आहे. चौथं, अ
सॉरी अ नाही, 2 डझन ऑरेंजेस आहे. फिफ्थ आहे बघा 2 डझन्स ऑरेंजेस. ठीक आहे. तर इथे 5 तुम्हाला ऑप्शन्स दिलेले आहे. या 5 ऑप्शन्स पैकी कुठला ऑप्शन आपला करेक्ट असेल हे तुम्हाला ओळखायचंय. पहिला आहे अ डझन ऑरेंज. सगळ्यात आधी तर लक्षात घ्या, समजा ही एक टोपली आहे, याच्यामध्ये आपण काय घेतलंय, याच्यामध्ये आपण एकूण 12 ऑरेंजेस घेतलेले आहे. बरोबर. मग 12 ऑरेंजेस म्हणजे काय, 1 डझन झाले ते. मग अ डझन इथे बरोबर आहे, पण अ डझन मध्ये किती येतात, 12 येतात. मग इथे ऑरेंज चालेल का, नाही. म्हणजे ऑप्शन फर्स्ट कसा असेल आपला, चुकीचा असेल. असेही प्रश्न बऱ्याच वेळेस आपल्याला बघायला मिळतात. अ डझन्स ऑरेंजेस चालेल का, 1 डझन आहे, डझन्स करू शकत नाही. अ डझन ऑरेंजेस चालेल का, येस. 1 डझन आहे पण ऑरेंजेस किती आहे, 12 आहे. ऑरेंज म्हणू शकत नाही, ऑरेंजेस अनेक लिहावं लागणार आहे. समजतंय सगळ्यांना. बरं, 1 डझन मध्ये 12 ऑरेंजेस येतात, अनेक येतात म्हणून त्याला आपण ऑरेंजेस म्हटलंय. 2 डझन ऑरेंजेस आणि 2 डझन्स ऑरेंजेस. आता ज्या वेळेला तुम्हाला एकक म्हणजे युनिट दिलेला आहे आणि युनिटच्या आधी जर तुम्हाला नंबर दिलेला असेल तर त्याला तुम्ही प्लुरल मध्ये लिहू शकत नाही. बघा, हा एकक आहे आणि ह्या एककाच्या आधी तुम्हाला 2 हा नंबर दिलेला आहे, तर तुम्ही त्याला डझन्स म्हणजे अनेक वचनात लिहू शकत नाहीये. सो 2 असेल तर 2 डझन ऑरेंजेस बरोबर असेल. 2 डझन्स ऑरेंजेस आपण तिथे लिहू शकत नाही. क्लिअर आहे बात? येस. त्याचप्रमाणे अजून एक इम्पॉर्टंट एक्झाम्पल तुमच्यासोबत शेअर करते. बघा, 100 रुपी नोट आहे. 100 रुपीज नोट आहे. कुठलं बरोबर आहे, 100 रुपी नोट और 100 रुपीज नोट. तर 100 रुपी नोट आपलं करेक्ट असेल. हा 100 इथे, सॉरी 100 रुपी इथे ऍडजेक्टिव्हचं काम करतोय, त्याच्यात चूक नाहीये. इथे 100 रुपीज आपण लिहू शकत नाही, कारण 100 रुपी हा ऍडजेक्टिव्ह सारखं काम करतोय, जो नोट या नामाबद्दल अधिक माहिती देतोय, तर त्याचंही अनेक वचन आपण तिथे करू शकत नाहीये. सो 100 रुपी नोट आपण त्याला म्हणणार आहोत. पुढे, अ डझन बनानास इन द बास्केट म्हटलेलं आहे. तर बघा, अ आहे इथे, डझन आहे इथे, पण इथे बनानाज आपल्याला प्लुरल लिहावं लागलं. आय हॅड 100 रुपीज, हे 100 रुपीज आपण लिहू शकतोय. ओके, येस. तर 100 रुपये आहे, इथे रुपीज बरोबर आहे, पण याच्या नंतर जेव्हा नॉट येतोय तेव्हा मात्र आपल्याला तिथे काय करता येत नाहीये, तर तिथे रुपीज करता येत नाहीये, कारण ते ऍडजेक्टिव्ह सारखं काम तिथे करताय. क्लिअर? बर, पुढे जाऊयात. मग आता आर्टिकल ए आणि ॲन आपण बघितलेलं आहे. त्याच्यानंतर आहे आर्टिकल द चा नंबर. कोणाचा नंबर आहे, आर्टिकल द चा नंबर आहे. सो खूप सोपा आहे. सगळे रूल्स मी तुम्हाला शेवटी रिवाइज करून देणार आहे. आर्टिकल द आपण केव्हा वापरतो, तर जेव्हा विश्वातील एकमेव गोष्टी आपल्याला दिलेल्या असतात तेव्हा आपण आर्टिकल द जो आहे
तो यूज करत असतो, बरोबर. जेव्हा विश्वातील एकमेव गोष्टी, मग बघा द सन इज द नियरेस्ट स्टार. सन विश्वातील एकमेव आहे, एस कॅपिटल पाहिजे, आर्टिकल द लिहिलं. नियरेस्टच्या आधी आर्टिकल का आला द? कारण नियरेस्ट जो आहे हा सुपरलेटिव्ह डिग्रीचा काय आहे, ऍडजेक्टिव्ह आहे. ओके, द अर्थ इज अ प्लॅनेट. अर्थच्या आधी आपण काय लिहिलंय तर द सहारा इज द लार्जेस्ट डेझर्ट. मग लक्षात घ्या, द गंगा आपण लिहू शकतो, एकमेव नदीचं नाव आहे, बरोबर. द सन तुम्ही लिहू शकताय, द अर्थ तुम्ही लिहू शकताय, द अर्थ आपण लिहू शकतो, द हिमालय आपण लिहू शकतो. एकमेव गोष्टी आहेत या, बरोबर. त्यांच्या आधी आपण आर्टिकल द वापरू शकतो. पण बऱ्याच वेळेस प्रश्न येतो तो आपल्याला एव्हरेस्टवर. काय आहे, एव्हरेस्ट. आता लक्षात घ्या मित्रांनो, एव्हरेस्ट हे काय आहे, शिखर आहे, ज्याला इंग्लिश मध्ये आपण पीक असे म्हणतो. आणि शिखराच्या नावाच्या आधी आपण कधीही आर्टिकल वापरत नाही, म्हणून जर एव्हरेस्टवर प्रश्न आला तर नो आर्टिकल आपण तिथे लिहायला पाहिजे. सहारा हे डेझर्ट आहे, डेझर्टचा अर्थ काय होतो, वाळवंट होतो. द नेम ऑफ द डेझर्टच्या आधी, वाळवंटाच्या नामाच्या आधी पण आपण काय करू शकतो, आर्टिकल द आपण वापरू शकतो. शिखराच्या नामाच्या आधी आपण आर्टिकल द वापरू शकत नाहीये. ओके, सो हे जे विशिष्ट एकमेव नाव आहे त्याच्या आधी आपण आर्टिकल वापरू शकतो. मूनच्या आधी आपण आर्टिकल द वापरू शकतो. याच्या काही एक्सेप्शनल केस पण आहे, ते आपण पुढे डिस्कस करणारच आहोत. ठीक आहे, बरं. पुढे बघा, जेव्हा आपल्याला रेल्वेचं नाव दिलेलं असेल, जहाजाचं नाव दिलेलं असेल, विमानाचं नाव दिलेलं असेल, तर त्याच्या आधी सुद्धा आपण आर्टिकल द वापरतो. द शताब्दी एक्सप्रेस इज द फास्टेस्ट ट्रेन. शताब्दी एक्सप्रेस हे आपलं रेल्वेचं नाव आहे, त्याच्या आधी आपण आर्टिकल द वापरलं, बरोबर. किंवा आपण घेतलं द टायटॅनिक, द टायटॅनिक आपण घेतलं, टायटॅनिकच्या आधी आपण आर्टिकल द वापरला, बरोबर. किंवा आपण द एअर इंडिया घेतलं, द एअर इंडिया विमानाचं नाव आहे, काय वापरला, आर्टिकल द वापरला. तुम्हाला एक रूल मी सांगितलेला आहे, हा टेन्स मध्ये एक सेंटेन्स लिहून दिलेला बघा. देअर गोज द राजधानी एक्सप्रेस ऑन द प्लॅटफॉर्म नंबर 3. तर हे सेंटेन्स तुमच्या लक्षात असेल, आणि तेव्हा मी तुम्हाला आर्टिकलचा रूल सांगितला होता. देअर गोज द राजधानी एक्सप्रेस ऑन द प्लॅटफॉर्म नंबर 3. सो काय म्हणत होते मी तिथे तेव्हा, द राजधानी एक्सप्रेस म्हणत होते. काय म्हणत होते, राजधानी एक्सप्रेस मी तिथे म्हणत होते, द त्याच्या आधी लावत होते. सो जेव्हाही रेल्वेचं नाव येत आहे त्याच्या आधी आपण काय करत असतो, आर्टिकल द चा वापर जो आहे तो तिथे करत असतो, बरोबर. येस, मग बघा, धर्माच्या व धर्मग्रंथांच्या नावापूर्वी द वापरावे. सो द हिंदू इज द ओल्डेस्ट रिलिजन. हिंदू काय आहे, ओल्डेस्ट रिलिजन आहे. तर बघा, हिंदू धर्माचं नाव आहे, आर्टिकल द आपण इथे वापरला. ओल्डेस्ट सुपरलेटिव्ह डिग्रीचा ऍडजेक्टिव्ह आहे, आर्टिकल द वापरला. ओके, द कुराण इज द सेंट्रल रिलिजियस टेक्स्ट ऑफ इस्लाम. कुराणच्या आधी आपण काय वापरलं, आर्टिकल द. मग बघा, रामायण असेल, द रामायण आपण तिथे म्हणू शकतो. ओके, महाभारत असेल, द महाभारत आपण तिथे म्हणू शकतो. ओके, द जैन आपण म्हणू शकतो. तर धर्म असेल किंवा धर्मग्रंथ असेल, त्यांच्या नामाच्या आधी आपण काय करतो, आर्टिकल द चा वापर जो आहे तो आपण करत असतो. हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट बघा, गव्हर्नमेंट ब्रांचेस.
जेव्हाही गव्हर्नमेंटच्या ब्रांचेस आपल्याला दिलेल्या असतील तर त्यांच्या नावाच्या आधी पण आपल्याला आर्टिकल द जो आहे तो आपल्याला यूज करता येतो. जसं की द पोलीस असेल, द नेव्ही असेल, बरोबर, द आर्मी असेल, द एअरफोर्स असेल, तर यांच्या नामाच्या आधी सुद्धा आपल्याला काय करता येतो, आर्टिकल द चा वापर करता येतो. गव्हर्नमेंट जरी दिलेलं असेल तरी गव्हर्नमेंटच्या आधी पण आपण आर्टिकल द जो आहे तो यूज करत असतो. पुढे ऐतिहासिक साम्राज्य असेल, जाती असेल, स्थान असेल, वंश असेल, घटना असेल, कालखंड असेल, तर यांच्या नावाच्या आधी पण आपण आर्टिकल द जो आहे तो वापरत असतो. सो मौर्यन एम्पायर, द मौर्यन एम्पायर साम्राज्याच्या आधी आर्टिकल द आलाय. द आर्यन्स म्हटलंय ऐतिहासिक जाती दिलंय. द मराठा डिनेस्टी म्हटलंय ऐतिहासिक वंश दिलेला आहे. तर काय वापरलंय आपण तिथे, आर्टिकल द यूज केलेला आहे. बसचे नावं अजून काही आले नाहीये, पण असतील तर तुम्ही आर्टिकल द त्याच्या आधी वापरू शकता. ठीक आहे, येस. तर ऐतिहासिक साम्राज्य असेल, जाती असेल, स्थान असेल, वंश असेल, घटना, कालखंड यांच्या नावाच्या आधी पण आपण आर्टिकल द वापरतो. पुढे बघा, राजकीय पक्ष, जसं की कुठलंही पक्षाचं नाव दिलं असेल, द शिवसेना तुम्ही म्हणू शकतात, द काँग्रेस पार्टी म्हणू शकतात, द भारतीय जनता पार्टी, व्हॉट एव्हर, कुठल्याही पक्षाचं नाव दिलेलं असेल तर त्याच्या आधी आपल्याला काय करायचं असतो, आर्टिकल द जो आहे तो आपल्याला यूज करायचा असतो. आता ज्या वेळेला आपण आर्टिकल या चॅप्टरला सुरुवात केली होती, तर आर्टिकल चॅप्टरला सुरुवात केल्यावर मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगितली होती, ती म्हणजे की आर्टिकल जे आहे ते आपण कोणासाठी वापरतो, येस, नामासाठी आपण वापरत असतो. पण तिथे मी म्हटली होती की याचे एक दोन एक्सेप्शनल केसेस आहे. मग त्या कुठल्या, त्यातली एक आपण बघितली की नामाच्या आधी ऍडजेक्टिव्ह आलाय. ऍडजेक्टिव्हच्या आधी आर्टिकल वापरतो, पण तिथे पण नामासाठीच वापरतो. दुसरी केस अशी आहे, जर समजा ऍडजेक्टिव्ह येतोय आणि हा ऍडजेक्टिव्ह संपूर्ण जातीचा बोध करतोय, तर याच्या आधी तुम्ही काय करू शकताय, आर्टिकल द वापरू शकताय. म्हणजे जेव्हा तुम्ही द रिच म्हणताय, ओके, तर द रिच चा अर्थ काय होतोय, तर द रिच चा अर्थ संपूर्ण श्रीमंत लोक असा होतोय. काय होतोय द रिच चा अर्थ, द रिच चा अर्थ संपूर्ण श्रीमंत लोक असा होतो, बरोबर. जेव्हा पण याच्यानंतर नाऊन येतंय का, नाही, तर इथे म्हटलंय नो नाऊन. जेव्हा आपण द पुअर घेतोय, काय घेतोय आपण, द पुअर, तर याचा अर्थ काय होतोय, संपूर्ण गरीब लोक. काय होतोय, संपूर्ण गरीब लोक. सो ज्या वेळेला हे जे ऍडजेक्टिव्ह आहेत हे संपूर्ण जातीचा बोध जर करत असतील तर त्यांच्या आधी आपण काय करतो, आर्टिकल द वापरतो. द रिच आर प्राऊड म्हटलंय म्हणजे श्रीमंतांना काय असतो, गर्व असतो. द पुअर आर ऑनेस्ट म्हणजे गरीब कसे असतात, ऑनेस्ट असतात, प्रामाणिक असतात. तर ऍडजेक्टिव्हच्या आधी पण आपण काय करू शकतो, आर्टिकल द वापरू शकतो. पण हा आर्टिकल हा ऍडजेक्टिव्ह जो आहे तो संपूर्ण लोकांसाठी तिथे त्या किंवा त्या प्रकारचे सगळे लोक असा तिथे त्याचा अर्थ होत असतो. नेक्स्ट बघा, सुपरलेटिव्ह डिग्रीच्या पूर्वी व सर्वश्रेष्ठ गोष्टींपूर्वी आपण द आर्टिकल जो आहे तो वापरत असतो. तर हे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे की जे काही सुपरलेटिव्ह डिग्री आहे त्याच्या आधी आपण आर्टिकल द वापरतो. सो बघा, इथे गंगाच्या आधी द आहे, एकमेव नदी आहे, नदीचं नाव दिलंय विश्वातील. सो लॉंगेस्ट सुपरलेटिव्ह डिग्रीचा ऍडजेक्टिव्ह आहे, त्याच्या आधी आपण काय केलंय, आर्टिकल द इथे यूज केलाय. मोस्ट आपण बघितलं, मोस्ट सुपरलेटिव्ह डिग्रीचा ऍडजेक्टिव्ह म्हणून यूज होत असेल
तर काय वापरतो आपण इथे आर्टिकल द जो आहे तो आपण इथे यूज करत असतो. त्यानंतर व्हेरी पण बघितलं आपण, व्हेरी म्हणून यूज झाला तर आर्टिकल ए वापरतो. बहुतेक या अर्थाने यूज झाला तर त्याच्या आधी आपण आर्टिकल वापरत नाही, हे बघितलंय. बरं, पुढे आता हे जे शब्द आहे जसं की मायक्रोस्कोप आहे, सिनेमा आहे, टेलिव्हिजन आहे, टेलिफोन आहे, वर्ल्ड आहे, इक्वेटर आहे, थिएटर आहे, बरोबर, ऑफिस आहे. तर ह्या शब्दांच्या पूर्वी आपण काय करतो, आर्टिकल द चा वापर जो आहे तो करत असतो. तर हे तुम्ही लक्षात घ्यायचंय. त्यानंतर ऑन याच्या ऐवजी आपण ए किंवा ॲन आर्टिकल वापरला होता. किंग वेंट ऑन हंटिंग हे एक्झाम्पल मी तुम्हाला दिलं होतं. पण ज्या वेळेला एखाद्या गोष्टीवर मालकी दर्शवायची असते तेव्हा तिथे देखील आपण आर्टिकल द चा वापर करत असतो. जसं की आय हिट हिम ऑन द हेड, ऑन द हेडच्या ऐवजी ऑन हिज हेडच्या ऐवजी काय वापरला आपण, दी हेड वापरला. स्नेक बीट हर ऑन दी फूट, तर हर फूटच्या ऐवजी आपण काय वापरला, ऑन दी फूट वापरला. त्यानंतर बघा, जेव्हा देशाच्या नावातून संपूर्ण लोकांचा बोध होतो तर तेव्हा पण त्याच्या आधी द आर्टिकल वापरता येतो. जसं की द इंग्लिश म्हटलं तर संपूर्ण इंग्रज लोक, द फ्रेंच म्हटलं तर संपूर्ण फ्रेंच लोक, द कपूर्स म्हटलं तर कपूर फॅमिलीतील संपूर्ण लोक असा त्याचा अर्थ होत असतो. सो हाही रूल लक्षात ठेवा, जेव्हा देशातील संपूर्ण लोकांचा बोध किंवा आडनावातून संपूर्ण घराण्यातील लोकांचा बोध आपल्याला करायचा असतो तेव्हा त्याच्या आधी आर्टिकल द आपण वापरतो. आता वर्तमानपत्र जे असतील म्हणजे बिफोर द नेम ऑफ द न्यूजपेपर, कुठलंही न्यूजपेपर असेल तर न्यूजपेपरच्या नामाच्या आधी पण आपण आर्टिकल द वापरतो. जसं की द इंडियन एक्सप्रेस आहे, द हिंदू आहे, द टाइम्स ऑफ इंडिया आहे, तर याच्या आधी आपण आर्टिकल द चा यूज जो आहे तो सेंटेन्स मध्ये करत असतो. नंतर ऑर्डिनल ऍडजेक्टिव्ह पूर्वी आर्टिकल द वापरतो. तर ऑर्डिनल ऍडजेक्टिव्ह काय आहे हे आपण ऍडजेक्टिव्ह चॅप्टर मध्ये शिकलोय. जसं की फर्स्ट आहे बघा, सेकंड आहे, ओके, थर्ड आहे. तर हे काय आहेत आपले, हे ऑर्डिनल ऍडजेक्टिव्ह आहेत. काय आहेत हे, ऑर्डिनल ऍडजेक्टिव्ह आहे आणि ऑर्डिनल ऍडजेक्टिव्हच्या आधी आपण आर्टिकल द वापरतो. सो द फर्स्ट पीएम ऑफ इंडिया वॉज पंडित नेहरू, द आर्टिकल आपण इथे यूज केलेला आहे. सो ऑर्डिनल ऍडजेक्टिव्हच्या आधी पण आपण आर्टिकल द वापरतो. त्यानंतर मूनचे दोन अर्थ होतात, एक अर्थ होतो चंद्र आणि एक अर्थ होत असतो उपग्रह. मग जेव्हा मून हा चंद्र या अर्थाने वापरला जातो त्याच्या आधी आपण आर्टिकल द वापरतो आणि मून हा उपग्रह अर्थाने वापरला जातो त्याच्या आधी आपण आर्टिकल ए वापरतो. सो द मून रायझेस 50 मिनिट्स लेट एव्हरी नाईट. सो द मून इथे चंद्र या अर्थाने आलाय, इथे उपग्रह या अर्थाने आल्यामुळे आर्टिकल ए आपण इथे यूज केलेला आहे. तर इथे आपण आर्टिकल ए आणि द याचे युजेस बघितले, पण इथेच आर्टिकल चॅप्टर संपतं का, तर नाही. याच्यानंतर आहे आपलं ओमिशन ऑफ आर्टिकल. ओमिशन ऑफ आर्टिकल का महत्वाचं आहे, तर ज्या वेळेला आपल्याला प्रश्न विचारले जातात तर प्रश्नांमध्ये फिल इन द ब्लँक जर आपण बघितलं तर तिथे 4 ऑप्शन्स आपल्याला दिलेले असतात. बरोबर, काय दिलेले असतात, 4 ऑप्शन्स आपल्याला दिलेले असतात. ऑप्शन ए, ऑप्शन फर्स्ट असतो ए, ऑप्शन सेकंड असतो अँड, ऑप्शन थर्ड असतो द आणि ऑप्शन फोर्थ कुठला असणार आहे तर नो आर्टिकल. मग आर्टिकल ए कुठे वापरायचा हे माहिती झालंय, आर्टिकल अँड कुठे वापरायचं हेही माहिती झालंय, आर्टिकल द कुठे वापरायचं हेही माहिती झालंय, पण आर्टिकल कुठे वापरायचं नाही हे जर माहिती नसेल तर काही प्रश्न सोडवताच येणार नाहीयेत. बरोबर, म्हणून ज्या पद्धतीने आर्टिकल एचा वापर माहिती आहे, अँडचा वापर माहिती आहे, द चा वापर माहिती आहे, त्याच पद्धतीने नो आर्टिकल हा ऑप्शन केव्हा येऊ शकतो किंवा कुठल्या अशा कंडिशन्स आहेत, कुठल्या अशा केसेस आहे की जिथे आपण
आर्टिकल वापरू शकत नाही हेही आपल्याला माहिती असणं तितकंच महत्वाचं असणार आहे. क्लिअर? तर पुढच्या पार्टमध्ये आपण ओमिशन ऑफ आर्टिकल घेणार आहोत, जो आर्टिकलचा तिसरा पार्ट आपला असणार आहे. तर उद्या आपण बघूयात ओमिशन ऑफ आर्टिकल, त्याच प्रकारे आर्टिकलवरचे क्वेश्चन्स, आणि क्वेश्चन्स घेत असताना अजून आर्टिकलचे काही रूल्स जे असतील ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. सो आज आपण इथे थांबूयात आणि उद्याला आपलं जे सेशन आहे तिसरा पार्ट आर्टिकलचा जो असेल तो आपण कंटिन्यू करूया. ठीक आहे. थँक्यू सो मच एव्हरीवन. ओके, लक्षात येत आहे सगळ्यांना? थँक्यू सो मच सीमा मॅडम. चलो, सो इथे थांबूया आणि उद्याला सेशन आपण कंटिन्यू करूयात.